बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकरच एकत्र या, मनापासून एकत्र या। दादर पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवन समोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईत मराठी माणूस अनाथ होतोय अशा आशयाचे हे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून जी आहे ती रंगत आहे। राजकीय वर्तुळात देखील ही चर्चा रंगलेली आपण पाहिलेली आहे। त्याच अनुषंगाने आता दादर परिसरामध्ये शिवसेना भवन येथील परिसरामध्ये आपण बॅनर लावलेलं पाहतो। या बॅनरवरती नाव मात्र लिहिलेलं नाहीये की हे बॅनरबाजी कोणाकडून करण्यात आलेली आहे, मात्र यावरील जो आशय आहे तो असा: अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे, त्याला घर खरेदीत आरक्षण मिळण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र या। मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधूंनो एकत्र या असं म्हणत हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे यावरती नाव स्पष्ट करण्यात आलेले नाहीये। सुरुवातीलाच यावर फक्त मोठा आशय लिहिलेला आहे की पार्ले पंचम असं लिहिलेला हा जो बॅनर आहे तो शिवसेना भवन या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतच आहोत ठाकरे बंधू हे एकत्र येणार अशी चर्चा जी आहे ती रंगत आहे। सामान्य जनतेला देखील हेच वाटत आहे की या दोघांनीही एकत्र यावं आणि मराठी माणसांचे प्रश्न यामुळे मार्गी लागतील। मराठी माणसाला हे दोघं जर एकत्र आले तर त्यांना कुठेतरी न्याय मिळेल असं सर्व म्हटलं जातंय। परंतु कालच राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की कोणतेही वक्तव्य करू नका असे आदेश त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिलेले आहेत। त्यामुळेच मनसेकडून यावर काही वक्तव्य येणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्याच अनुषंगाने दादर येथील शिवसेना भवन परिसरामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या अनुषंगाने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। प्रकल्पांसाठीचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूममधील बैठकीत दिलेत। वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल हे आदेश त्यांनी दिलेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिले। शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेला चुना लावला म्हणून योजना बंद झाली असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर जुन्या पीक विमा योजनेतील निकष बदलून नव्यानं ही योजना तयार करून निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार 5.5 वर्षांपासून सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। आठवड्यातून 1 दिवस वडगाव शासकीय विश्रामगृहाच्या आवारात या जनता दरबाराचं मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात। आमदार आदित्य ठाकरेंनी गारगाई धरणाला विरोध केला तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय। मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षांची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मान्यता दिली आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवली जाते। मात्र या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ 2010 पर्यंत नंतर आस्थागायत झालेलीच नाहीये। तर 15 वर्षात महागाई प्रचंड वाढली असली तरी शिष्यवृत्तीच्या रकमेत 1 पैसाही वाढ करण्यात आलेली नाही। सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थकलेली आहे। 2019 ते 2023 या बॅचमधील जवळपास 2000 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर 2024 ची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाहीये। त्यामुळे पुढील खर्च कसा करायचा अशा चिंतेत ते सापडले। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती आणि त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या या योजनेसाठी पात्र ठरत आहेत। तसंच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद ठरलेत त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत। मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्यानं या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय। आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय। कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरेंनी दिलाय।
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटासह पिंपरी ते रामपूर दरम्यानचा एकूण 41 किलोमीटर लांबीचा गुहागर बिजापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आलाय आणि यामुळे या मार्गाच्या देखभालीसह सुधारणा आणि दुरुस्ती कामांना अधिक वेग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील बरमगाव तालुक्यातील शेतकऱ्याकडे न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही जमिनीची मोजणी करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना प्राणांतिक कुपोषणाला सुरुवात केली आहे। उमरग्यात गुत्तेदारावरील हल्ल्याचा तपास उमरगा पोलिसांकडून काढून यंत्रणांमार्फत करण्यात यावा, त्यासह मुख्य सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यासाठी उमरगा पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आले। अमरावतीत 2 दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। अमरावती आणि बडनेरकरांना आजपासून 2 दिवस जपून पाणी वापरावं लागेल। नेर पिंगळाईजवळ 1500 मिली व्यासाची पाईपलाईन लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम होणार आहे। धर्मादाय रुग्णालयांनी महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत योजना लागू करावी अशा सूचना न्याय आणि विधी विभागानं दिल्यात। प्रसूती दरम्यान महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यास टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून या सूचना करण्यात आल्या। अजित पवारांनी त्यांच्या व्याहींना म्हणजेच रोहित पवारांच्या सासऱ्यांना एक मिश्किल सल्ला दिलाय। व्याही माझे एवढंच ऐका असं म्हणत क्रीडाई या संस्थेमध्ये इथून पुढे महिलांनाच अध्यक्ष करा असा सल्ला अजित पवार यांनी दिला। यंदा पावसाळ्यापूर्वीच पुणे शहरातील रस्ते चकाचक होणार आहेत। शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू असून पालिकेने रस्त्यांच्या कामासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। कुंभार्ली घाट परिसरात गंभीर स्वरूपाची बाब समोर आली आहे। मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्ट उघड्यावर फेकण्यात आले। डॉक्टरांनी वापरलेल्या औषधांच्या बाटल्या, सिरिंज, रक्तानं माखलेले बँडेज, दूषित कपडे एवढंच नाही तर ऑपरेशननंतर काढून टाकलेले मानवी अवयव टाकल्यानं खळबळ माजली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर यासंदर्भातला निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच घेतील, त्यानंतर परिस्थिती समोर येईल असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विषबाधा झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला। मात्र रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। तसंच डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे। अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरील बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे इंजिनची पहिली चाचणी पूर्ण झाली आहे। तपासण्यासाठी कमी गतीनं रुळावरून इंजिन धावलं आणि यासाठी खासदार बजरंग सोनावणे यांनी रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या। विदर्भात सूर्य आग ओकत असल्यानं अमरावतीचा पारा देखील 44 अंशांवर गेलाय। गेल्या 5 दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचा पारा 44 अंशांवर गेल्यानं नागरिक चांगलेच हैराण झालेत। तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। चंद्रपूर शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। अखेर पोलिसांनी चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत 4घांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्यानं वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची पातळी देखील खोल गेली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पालिकेच्या 8 आणि खासगी 4 अशा 12 टँकर्सद्वारे दिवस रात्र 180 फेऱ्या केल्या जात आहेत। मात्र तहान भागत नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागतंय। चंद्रपूर जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाच्या इमारतीमध्ये घोरपड शिरल्यानं कामकाज काही काळासाठी ठप्प झालं। घटनेची माहिती वन विभाग आणि वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी तिथे पोहोचत 2 तासांच्या प्रयत्नानंतर घोरपड ताब्यात घेतली। त्यानंतर तिला जंगलामध्ये सोडून देण्यात आलं।